सगळं घेऊन आले. एक बॅग आतमध्ये घेऊन गेले आणि हवेनं दरवाजा लॉक झाला. हाय हॅलो नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. हां, आणि मनू पण स्वागत करते. हां, तुला पण पाठ झालंय सगळं. तशी तब्येत बरी नाही आमची, म्हणजे स्पेशली मनूला 2-3 दिवसापासून खूप खोकला, सर्दी, ताप हे सगळं चाललंय. आईकडून आल्यापासून वातावरणात खूप बदल झालाय. म्हणजे तिकडे इतकं गरमी होती, इतकी भयानक गरमी, आणि त्याच्यानंतर इकडे वातावरण जरा थंड आहे, पाऊस पण पडलाय. त्यामुळं झालं की काय माहीत नाही, पण भरपूर तब्येत खराब झाली ना. असं एका पॉईंटला झालं की अरे यार बापरे, आपण 8 दिवसासाठी गेलो पण पुढचे आपले 8 दिवस पूर्ण खराब गेलेत. तर मला पण जरा आहे, म्हणजे घसाही खराब आहे, गरगरते कितीतरी दिवसापासून, 3-4 दिवसापासून, आणि असं काहीच करायची इच्छा होत नाही. इतका विकनेस आलाय माहीत नाही. म्हणजे असं होतं ना, आपण काहीतरी आजारातून आलोय बाहेर आणि त्याच्यानंतर आपल्याला एवढा विकनेस येतो, तर तसं मला काहीतरी होतंय. तसं करू नये बेटा, बेटा करू नये बेटा. आता खाऊन झाले म्हणून नखरे चालले. तेवढा वेळ आई दे असं चालू होतं. काय खाती आणि तू? हां, काय खाते तू? फरसाण पडलं नाही, त्याला पडलं नाही म्हणत. आई मी फरसाण सांडलं. हा, आणि आता त्याच्यामुळे तुला फरसाण मिळणार नाही. हा, व्हेरी गुड. हा, सांडलं ना, आता मिळणार नाही. तसं आहे. पण आज भरपूर सगळे खरं तर गोष्टी आहेत, भरपूर सगळी कामं आहेत. त्याच्यामुळे मग जरा फ्रेश तर व्हायला लागणार आहे. अजिबात माझी तर इच्छा नाही, असं वाटतं फक्त पडून राहावं. पण आज म्हटलं जरा मी हॉस्पिटलला पण जाऊन येते, म्हणजे बरं वाटेल, आणि त्याच्यानंतर पुढची जी काय कामं येते ती सगळी करायला घेते. तुमची तब्येत काय म्हणते? ऑल ओके? आणि इथे इंजिनियरचं काम चालू आहे. कोलॅबरेशनसाठी आलो होतो ते फिल्टर, पण मध्ये मध्ये त्याला माहीत नाही काय प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम होतो माहीत नाही. तर ते मध्येच थोडं आमचं गणतं है ना. सारखं आम्हाला ते चालू बंद करावं लागतंय. आणि तो आल्यानंतर काहीच करत नाही. कोण? तो टोपण उघडतो, एखाद्या दिवशी नळी फिरवून बसवतो. होत नाही. हाँ, और दे दो 600 रुपये. 600 रुपये. त्याच्यामुळे आमच्या ह्याच इंजिनियरने हे रिपेअर करून घेतलेले. आता झालं चालू. एकदा फक्त पूर्ण टाकी भरून काढून टाकून पुन्हा भरवायचं, स्वच्छ करायचं. आणि अजून एक डाऊट होता, ते म्हणजे आम्हाला हे सगळं पाण्यामुळे होतंय की काय, म्हणून फिल्टर पण बसून घेतले. बाकी एक गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे मनू औषध घेण्याच्या बाबतीत माझ्यावर गेलेली नाहीये, त्यामुळे जरा ती पटपट रिकवर होते. तर काय कानमंत्र दिला तुम्ही तिला, जिने इतकं पटापट औषध घेतलं? तिला काय असं कानमंत्र नाही दिला. तिला फक्त एकच म्हणलं की आईवर जायचं नाही औषध पिण्या बाबतीत. नखरे एवढे म्हणून ती पिली का? पूर्ण अन्न नलिकेत टाकूस तर. अन्न नलिकेचा किस्सा ऐकले भारी, मी एखाद दिवशी तुम्हाला सांगेल. मला त्याच्या पहिले तू सांगतो औषध कशी पिली. नम 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 नाही, कशी गटगट पिली ना तू औषध, अशी गुटुक गुटुक गटगट पिली. इथे मी ऍड करते कशी पिली. हो नाही म्हणता मी तयार झाली आहे, आणि मेन म्हणजे ब्रँडचं शूट होतं, त्याच्यासाठी मला तर निघावं लागणार होतं. आता तेच चाललं होतं. बऱ्याच वेळेला असं होतं की ब्रँडच्या बऱ्याचशा रिक्वायरमेंट असतात, म्हणून खरं तर हा व्हाईट कलरचा टॉप घातला आहे जो एकदम प्लेन आहे. मला खरं तर अजिबात इच्छा नव्हती की बाहेर जाताना असं काहीतरी घालू, पण म्हणलं ठीक आहे चला, आपला व्हिडिओ पण शूट होईल आणि त्याच्यासोबतच बाकी छोटी मोठी आपली जी काही कामं आहेत ना, तर ती पण पूर्ण होईल. आमचा पिकू दादा तेवढा घरी आहे, सो येतोय आम्ही थोड्या वेळात, त्याच्यामुळे तेवढा वेळ तो राहतो. सो चला, मनू आणि हे गेलेत खाली, मी पण निघते. आज कधी नाही ते तुम्ही मला फोन नाही केला दोघांनी. आमचं चालू होतं खाणं पिणं. अरे अजून तर चालू व्हायचंय ग मनू, अजून गाडी चालू व्हायची आपली बेटा. लगेच चालू झालं हे बघा, चकण्याचा डबा. आणि हँडसम दिसतंय बाकी एकदम. फक्त त्या चष्म्यातून दिसत नाही मला. नंबरचा नाही येतो का? फॅशन जरुरी आहे, बाकी जाऊ द्या. माठ घ्यायला आलो होतो आम्ही. काय म्हणणं? ब्लॅक कलर मध्ये. ब्लॅक कलरचं किचन ओट्यावर माठ कसं दिसेल? बाहेर ठेवलं तर चांगलं. माठ ठेवायचंच नाही. कुठे ठेवायचं? बाहेर ठेवायचा, ड्राय बाल्कनी मध्ये.
भरपूर जागा आहे तिकडे आणि हवा पण खेळते राहते तिथे. कुठे आलो ना आपले भांडणं चालू होत नाहीत, असं होतच नाही छोट्या छोट्या गोष्टी करून का. हे बघ. मजाच येत नाही आलं. ठीक आहे, पटपट चला. इथे आल्या आल्या माठ दिसत आहेत आणि शिवाय नर्सरी आहे, त्याच्यामुळे बाकी झाडं वगैरे पण घेता येतील आम्हाला. बरीचशी फ्रेश चांगली झाडं दिसतात. आणि शेवंती दिसली आल्या आल्या. येलो कलरची शेवंती आहे घरी, म्हणलं व्हाईट कलरची पण एखादी पाहिजे म्हणून ही घ्यायची, कारण महिनाभर फुलं टिकतात. इतकी छान. एक पहिलं झाड बघते हे, ज्याला अशी महिनाभर छान फुलं दिसतात. हां माठ. हां क्या प्राइस का? पानी ज़्यादा ठंडा किस में रहता है? दोनों में ठंडा करता है। नहीं, ब्लैक वाले में या वो जो दूसरे रहते हैं उसमें? सादा वाटर वाली करता है, क्या इसमें कभी करता है। ज़्यादा रहता है क्या? क्या प्राइस है उसका? ये वाला 250 का है। यार कुछ ज़्यादा नहीं बोल रहे आप? लाल वाली भी सस्ता पड़ेगा। नहीं, सस्ते के लिए नहीं चाहिए हमें, पानी ठंडा होना चाहिए उसमें. पानी दोनों में सेम ठंडा करेगा, मगर लाल वाला आपको सस्ता आ जाएगा। 250. जो लाल वाला 220 का है। 30 रुपये के लिए थोडी ना. माठाचा काय भाव केलाय? माठाचा काय भाव केलाय? 180 होतं. 250चा. अच्छा, ह्या कुंड्या एक आम्हाला इथे चांगल्या दिसत आहे आणि साईज पण चांगली आहे. हे बघा. आणि कितीमध्ये? 150 मध्ये बोलताय. दुसरीकडे आपण ह्याच 220ला पाहिल्या होत्या. त्याच्याकडे एकच कुंडी आहे. एक आहे अजून, ह्यात 2-3 आहेत ना, थोड्याशा खराब झाल्यात पण ठीक आहे, देईल तो. बघा ही कशी करते बघ पूर्ण. मनस्वी नको बाळा. शी हे देखो, अर्धे हिंदी ना अर्धे मराठी. हाँ हे देखो. दिखाओ. हाँ बहुत गंदा दिख रहा है बेटा. पप्पा देखो. छी है वो. छी दिख रहा है. तर सगळा उन्हाळा गेलाय ना. आत्ता आम्ही माठ घेतलाय, म्हणजे मागे एकदा मला ह्यांनी टोमना पण मारला होता रात्री 12 वाजता की चला आत्ता घ्यायचा का माठ. एवढं माठ 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 लावले, पण त्याच्यानंतर 2 महिने परत आम्ही माठ नाही घेतला. हा काय झालं, पावसाळा लागला. आज माठ घेतलाय आम्ही. हे चालेल नाही ना, वेळच मिळाली नाही. आणि मला हे जाणवलं, आईकडे होतो तेव्हा आम्ही दोघी खूप पाणी प्यायचो. इथं आल्यापासून आम्ही पाणी पिणं बंद केलं. त्याच्यामुळे मी आता थोडंसं मनावर घेतलं की नाही आपण माठ घेऊयात. आणि आता एका टॉय शॉपमध्ये आलो आहे. जेव्हा युगला आम्ही बर्थडे गिफ्ट घेतलं होतं ना, तेव्हा बऱ्याच जणांनी विचारलं होतं तू कुठल्या शॉपमधून घेतलं. तर किड्स टॉईज म्हणून असे 1-2 शॉप आहे तिथे. हिंजवडी फेज 3 ना, फेज 3 रोड. म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन माहिती आहे तुम्हाला? हा कोणता रोड आहे? आपल्याला शुभांगीने सांगितलं होतं. अच्छा ठीक आहे, तर तिथे आहे. तुम्ही किड्स टॉईज असं टाका, 2 शेजारी तुम्हाला शॉप दिसतील. आणि त्याच्या थोडं पुढे आलं की JMD सायकल अँड टॉईज म्हणून एक होलसेल शॉप आहे. तर तिथं पण बऱ्यापैकी मिळून जाईल. म्हणजे ऑलरेडी त्यांनी बरेचसे प्राईस लावलेली असते, पण 25% परत देतात ते आपल्याला. असं खूप काही स्वस्त नाही मिळत, पण भरपूर व्हरायटी मिळते बघायला. असं एकाच शॉपमध्ये गेल्याच्या नंतर भरपूर सगळी व्हरायटी मिळते. त्याच्यामुळे मग चांगलं आहे, तुम्ही येऊ शकता. आणि आहे 25% डिस्काउंट पण मिळतोय. स्वतः मनूसाठी थोडंफार खेळणी आम्ही बघू. बॉल पूल घरी आहे, पण इथे आम्हाला बॉल पूलमध्ये जायचे. घरच्या बॉल पूलचा आपण बांधून ठेवला बेटा. हा आतमध्ये ये, चल मनस्वी. मग कणिक खेळायला आवडते म्हणून मग हे थोडासा मोल्ड घेतला याच्यामध्ये. फक्त खूप अशी घाण लागायला नको घरामध्ये, रंगवायला नको तिने. स्मूथ क्ले ना, चिकट नाही. हां काय काय ते बघा. हे मी आता छोटं बघितलं होतं, पण आम्हाला मोठं पाहिजे. बाकी अजून हे पझल वगैरे असं काय काय आहे. खरं तर शॉप भरपूर मोठं आहे, पण घेताना काय घ्यावं ना कळत नाही आपल्याला. इकडे तिचंच चाललंय, तिला काय पाहिजे काय नको ते. मनस्वी काय पाहिजे तुला? हां हे पाहिजे. आणि तुला डायनो पाहिजे का मनस्वी? डायनो पाहिजे का तुला? ते उचकायचं नाही तसं. हे बघ इथे सगळं लावलंय ना, तिथून बघायचं. मना तिकडे चल.
तर काही बघण्यापेक्षा आम्ही एक तिला आता कार घेतो. एवढं एकच घ्यायचं का बॅट घेऊया ती कशाच्या नादीच नाही लागत. तो क्ले घेतला होता ना आपण, तो क्ले घेऊया आणि कार घेऊया, कारण ती कारसाठीच तिचं खूप असतं. हां, आणि माझी ब्लॅक कार हे ठेवून द्या. असंही ते आपल्या घरामध्ये खेळण्यासाठी येणार नाही. हे मराठी स्टोरी आहेत का बघा. मराठी स्टोरी नाही आहेत वाटतं. प्राण्यांच्या अद्भुत गोष्टी. हां, एका आणि आजीबाईच्या बोधकथा हे पण आहे. हे मला वाटतं याच्यातलं काहीतरी घ्यावं. हे बघा, स्टोरीज बघा एकदा कुठल्या कुठल्या आहेत त्याच्यामध्ये. हे सर मनस्वी तिचंच काहीतरी चाललंय. आणि सफरचंदाची कथा, काही युग आहे, चिमणीचे घरटे, कबूतर, किंवा हे पण आहे एक प्राण्यांच्या अद्भुत गोष्टी. पंचवटीची गोष्ट दिसत नाही ह्याच्यामध्ये बघा. आपणच ऐकलं नाही गोष्टी. आता नवीन गोष्टी आल्याच तर नवीनच पाहिजे ना, त्याच्या जुन्यात त्यात आपल्याला येतच आहेत ना. दिसतंय थोडं ओळखीचं. चल तिच्यासोबत आपल्याला पण नवीन गोष्टी शिकायला मिळतील. हां म्हणू ते आपण 2 गोष्टी घेऊ. एक गोष्टीचं घेऊयात आणि एक कार घेऊयात बेटा. हां चलो लायन, चल जिराफ. ही जर अशी लपून बसली तर सापडेल का आपल्याला किती शोधलं तरी? खतरनाक आहे एकदम. चल मी बघतो काढून तो. बुवा बुवा चल पटकन चल, जायचं आता आपल्याला. कार खेळायची ती. चलो. आजची टेस्टिंग होती इथे. आता ही तिच्यापेक्षा तुम्ही जास्त खेळणार आहेत असं वाटतंय मला. हां अरे 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 थोडं हळू बेटा. इथे गरमी खूप आहे, त्याच्यामुळे म्हणलं चला उसाचा रस घेऊयात. आणि मिशी कोणाला आली? मनूला मिशीच्या नावाखाली आम्ही सगळं पाजत असतो. दूध म्हणा, ज्यूस म्हणा, है ना. कशी मिशी येते मग? मनीमेव सारखी मिशी येते का ग? हा एवढा वेळ चालू होतं हे प्यायचं नाही आम्हाला. पप्पाचा प्यायचा आहे फक्त, पण पप्पा तिकडे गेलेत. स्वतः चालू केलंय. छान आहे ना? आवडलं तुला? घे. काय झालं? काय झालं? एकच आणलं ना मग? ते वाढ असतं ना, ते वाढासारखी थोडीशी टेस्ट आहे. ही माझ्या हातात ऑलरेडी एक आहे ना. मी कसं पकडू? थांब बेटा. नाही पकडलं व्यवस्थित. त्याची टेस्ट तशी एकदम छान गोड नाहीये. थोडंसं ते वेगळंच लागतंय. ते वाढ खाल्ल्यावर कसं लागतं टेस्ट तशी वाटतीये. नॉर्मल उसासारखी नाही वाटत मला. हिचं बघा ना, हिला नेहमी काय असतं माहितीये का, तिचं नेहमी बाजूला ठेवायचं आणि दुसऱ्यांचं पाहिजे असतं. दुसऱ्यांचं संपून मग स्वतःचं प्यायचं. तसं तिला पहिले आवडायचं नाही, पण आता आवडायला तिला रस. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पिकूचू 2 तासासाठी गेलो होतो बेटा. दोन दिवस नाही पिकू, फक्त 2 तास. 2 तास फक्त. ह्याला असं होतं ना की बस. हां तू येत जातो अरे आमच्यासोबत. मग तू येत जातो शॉपिंगला आमच्यासोबत. हां असं रिॲक्ट करतो की काय खूप वेळासाठी गेलो आम्ही. हां चल येत आहेत. पप्पा पण येत आहेत. चल तू आतमध्ये चल. आतमध्ये हो. काय केलं धिंगाणा, काय मस्त केली. हां बस सगळं घेऊन आले. एक बॅग आतमध्ये घेऊन गेले आणि हवेनं दरवाजा लॉक झालाय. आता निवेदिता आणि हे भूषण घरी नसतील तर काय करायचं? ते माहितीच नाही. विचारते मी त्यांना. सिरियसली म्हणजे त्या दिवशी मी घरी गेले होते तेव्हा ह्यांनी पलीकडच्या घरातून उतरून चढून हे सगळं केलं होतं. हो ना, पण आता अवघड आहे यार. काही पुरलं नाही. आता घरीच आहेत का तुम्ही? ठीक आहे. काय अगं आम्ही बाहेर गेलो होतो आणि काही बॅग आणल्या होत्या. मी एक आतमध्ये बॅग ठेवली आणि हवेने दरवाजा स्टॉप झाला. हां ठीक आहे, मी आलेच. थांब. बरं
असं अरे निवेदिता आली म्हणून तरी वाचलो नाही तर आज मला त्यांनी तिथं चढायला लावलं असतं. चढायचं नव्हतं खरंच. मी वाचून तर बोलवलं असतं, चढ म्हणलं असतं बाबा. निवेदिता भूषण होतं म्हणून आम्ही वाचलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या दिवशी त्यांच्याकडून हे घडलं होतं म्हणून आज आमच्याकडे दुसरी चावी होती. त्या दिवशी अक्षरशः साईडचे जे आहेत ना त्यांच्या बाल्कनीमधून हे आमच्या बाल्कनीमध्ये आले आणि त्याच्यानंतर घरामध्ये आले होते. ते तर इतके रिस्की होतं म्हणजे म्हणूनच मी नवीन चावी बोलवली. चौथ्या मजल्यावरून डायरेक्ट असं खालचं दिसत होतं. हो. मग चौथे कशाचे वर खालचे याचे 3-7 मजले. हा पार्किंगचं वेगळंच. सो चल, बेकार पाणी वाट दिसतं लागली पहिला असती. तुमचं. हो. थंड पाणी दिसत कपेला आता मडका आणलं आता लगेच काय थंड नाही येणार आहे आपल्याला, त्याला थोडस एक दिवस ठेवावं लागणार आहे. हा? मला आताच पाहिजे. आता तुम्हाला एक सांगू, ही जी कार आणली आहे ना ती लगेच अनबॉक्स होणार आहे आणि मनूच्या ऐवजी ना म्हणजे 80% ती कार हे आणि मीच खेळणार आहे. कारण राघवकडे गेलो ना आमचं हेच होतं, म्हणजे ही म्हणायची भूषणला की चल काढती गाडी त्याची आणि हे दोघं खेळत बसायचे वेगवेगळे. एक ट्रॅक्टर होतं आणि एक कार होती. आणि आता ही मनूच्या बाबतीत तसं होणार आहे. खरे ना हे? बघू किती दिवस टिकते. बघूया. मी काय म्हणलं होतं ते खरंच झालंय. तुम्हीच लगेच चालू होणार आहे बघ. मलाही दाखवताय बघ, ती तुला बघायचं का? बघ कसा धूर निघतोय, कसं हे होतंय, कसं ते होतंय. तू किती भीतो रे माईक मीठ. आणि ही आहे म्हणूची नवीन कार, भारी दिसतीये. क्रेटा सारखीच वाटते हो ही. म्हणजे क्रेटा नाहीये पण ते. लहान मुलांच्या नादात आपण पण लहान होऊन जातो बऱ्याचदा का हो. ज्या गोष्टी आपण नाही केल्या किंवा आपल्याला करायला नाही भेटल्या त्या आपण लहान मुलांमुळे जास्त करतो असं होतं. आपण असं मातीमध्ये ह्याच्यामध्ये किंवा वेगवेगळे खेळ नाही का, गोट्या म्हणा किंवा काय म्हणा, असं किती काय काय खेळलेलं असो. पण हे रिमोटवरच्या गाड्या त्या छोट्या छोट्या असायच्या ना त्या आपल्या वेळी जास्त होत्या. आणि रिमोटवरच्या त्या JCB वगैरे हे जास्त होतं है ना. कार वगैरे नाही मी तर बघितलं कधी तेव्हा. हा म्हणजे असतील पण आपल्याकडे नसतील असं पण असू शकतो. पण आता नाही का मनूच्या नादाने कोणती पण गोष्ट घेऊन आलो ना ते लटकायचं पण काय म्हणतात हो त्याला, ते आहे आपण दरवाजाच्या तिथे लावलं ते पण ते लावलं होतं ना तेव्हा ह्यांनीच किती वेळा ते ट्राय केलं, मी पण किती वेळा ट्राय केलं. नवीन नवीन गोष्टी आपण मुलांच्या नादात आपणच खेळत बसतो किंवा बघत बसतो कसं आहे काय ते, आणि मजा येते. मनू झोपली आहे म्हणून हे चाललंय सगळं, नाही तर तिने तुम्हाला काय हात लावून देत होती. असं आहे. सो मनूला तरी मजा येणार आहे. बघूयात आता कसं काय ती रिॲक्ट करते, काय होतंय तसं मी पुढच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करीनच. आणि अजून एक गोष्ट सुरुवातीलाच खरं तर सांगायची होती. मागे जे मी आईकडे गेले होते त्या ब्लॉगला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल थँक्यू सो मच. खूपदा रिप्लाय देणं झालं नाही किंवा आई पप्पाची ॲनिव्हर्सरी होती किंवा शॉपचं ओपनिंग होतं त्यालासुद्धा तुम्ही खूप शुभेच्छा दिल्यात त्याबद्दलसुद्धा थँक्यू सो मच. आल्यापासून घर आवरणं, हे करणं ते करणं हेच इतकं चाललं होतं की असं व्यवस्थित निवांत काही वेळच नाही मिळाला. शॉर्ट मी अपलोड करत होते पण नाही का जेव्हा आपण लॉंग व्हिडिओ टाकते तेव्हा तुमच्यासोबत जास्त कनेक्ट झाल्यासारखं वाटतं. तर मग ते काही जमलं नाही. आणि त्याच्यानंतर हे तब्येतीचंच चाललंय. मनूचं आता 4-5 दिवस झाले असतील किंवा जास्त दिवस झाले असतील. 2-3 दिवसापासून माझी जराशी तब्येत डाऊनच आहे म्हणता येईल. असं मेजर ताप, सर्दी, खोकला असं काही नाही आहे, पण तेच घसा खवखवणं, विकनेस खूप आला आहे. असं सकाळी पण म्हणलं ना की असं दुखण्यातून उठल्यानंतर जो विकनेस येतो ना आपल्याला तसं काहीतरी वाटायला लागलं यावेळी. आणि असं नाही इच्छा होते कुठं खाली जायची म्हणा किंवा कुठं जायची म्हणा. आज पण उगाच ते दवाखान्याचं निमित्त होतं म्हणून आम्ही घराच्या बाहेर पडलो. नाही तर इच्छाच नव्हती की बाहेर जाऊ किंवा शूटचं होतं म्हणून जरा बाहेर पडले, नाहीतर नाही होती इच्छा. गार्डनमध्ये पण 2-3 दिवस झालं किंवा आल्यापासून मी तर गेली नाही, 1-2दा गेली आहे तशी. सो असं आहे. चला बाकी मग काय म्हणताय बाकी? आता तेच बघायचंय का इंजिनिअरिंग कशी म्हणजे नंतर काही घोटाळा झाला तर नीट करता यावं. हां त्याला काही रिपेअर वगैरे करायचं नाही आहे चान्स. चायनीज मॉडेल आहे. बाकी काय नेलं ना ती नादीच लागत नाही. म्हणजे आम्ही असं वेगवेगळं काय काय घेऊन यायचं बघतो की चला तिची रूम आहे बाबा तिथं आम्ही सगळी पसरवून ठेवतो, पण ती नाही. तिचं लक्ष ना म्हणजे आता तर असं झालं आईकडे होती तिथं सावी पण होती खेळायला, मग सावी ह्या दोघी खेळायच्या, मजा मस्ती हे सगळं तिथल्या तिथं चालू असायचं. आणि इथं आल्यापासून तिला इतकं एकटं वाटायला लागलं की ती बस आई TV आई मोबाईल आणि रडणं इतकं वाढलंय तिचं की खूपच जास्त. म्हणजे सारखी ती रड चालू आहे. नाही दिलं की लगेच रडायचं, पप्पा आई करून केलं चालू स्वतः. ते पण आम्हाला पण कंटाळा आलाय खरं तर त्या रडण्याचा,
पण तिचं ते असं कशाला नादी लावून द्यावं आणि काय तेच कळत नाही. म्हणून मग जरा आम्ही आज गेलो, म्हणलं चला बघूयात तिथे काय काय आहे. पण जरा 3 वर्षाच्या मोठ्या मुलांची जास्त तर खेळणी होती, तिला समजेल अशी पण खूप कमी होती. सो तिच्या याचं जे आहे गोष्टी म्हणा किंवा मग हे कारचं म्हणा किंवा अजून काही क्ले हे ते थोड्याफार गोष्टी घेऊन आलो ज्याला ती नादी लागू शकते. बघूयात आता, ट्राय तर करतोय आमच्या साईडने. सो तुम्ही अशा वेळी काय करता ना, मुलांना एंगेज कसं ठेवता हे मला पण सांगा, कारण मी ट्राय करते वेगवेगळ्या गोष्टी. पण तिचं कसं आहे ना, एखाद्या गोष्टीला एकच दिवस ती नादी लागते. आता आज कार आणली, आज ती नादी लागेल कारला, मस्त खेळ, वाव मज्जा मस्ती, हे छान चाललेलं पण मला असतं. वाटतं सारखं सारखं ठेवायला पाहिजे तर ती हां नादी लागते. पण हा ते पण होतंय की तिला इथं नाही दिसत. मला वाटतं एक बॉक्स आणून इथेच ठेवून द्यावं सगळ्या गोष्टी, म्हणजे ती खेळेल. तिला आता तिच्या continue रूम मध्ये समोर दिसलं ना, मग ती उचकापुरी करून कसं तरी खेळेल. हा, तर तिला ते पण जरा हे होतं की तिकडं जायचं. नाही तर पहिले होतं ना तिचं, आई चल मला ABCD शिकायची किंवा आई चल मला आता ते बंद बनवू. झालंय. आता ते पण बंद झालंय. आता बघू, एकदा शाळेला चालली की परत एकदा तिचं रुटीन कदाचित सेट होऊ शकतं. स्वतः दुखणं पण आहे, हे पण आहे, त्याच्यामुळे पण जरा तिची किरकिर होतीये. आता आराम करते आणि मी माझा व्हिडिओ इथे सेंड करते. तुम्हाला कसा वाटला ना ते नक्की कॉमेंट करून सांगा. आणि भेटत पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय.